आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. टोनी, मी तुला शेवटचं सांगते, आज चुकून जरी तुझी ती खटारा गाडी बंद पडली ना रस्त्यात तर बघ तुझा जीवच घेईन. नाही तिचा तर घेईनच आणि तुझा पण घेईन. बावळट, तू वेडायस का जरा? मी सिरियसली बोलते, मध्ये तू हसतोयस काय? हो 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 ठीक आहे, ओके बाय. चल बाय. हे असं फोनवर बोलत असतेस ना सतत, म्हणून तुला घरात काय चाललंय ते कळत नाही. मला नसेल कळत, आणि तू आहेस ना, तुला कळतं सगळं. नाही मला कळतच ग, पण सध्या मलाही कळेन असं झालंय ना. काय शिस्त या दोघा बहीण भावांमध्ये कळत नाहीये. काहीतरी खिचडी शिजते एवढं नक्की, पण अंदाजच येत नाहीये. मॉम, हे बघ, मला नाही वाटत आपल्या आत्यामध्ये इतका दम आहे की ती डेंजर डॉन ललिता चोरगे हिच्यापासून लपवून काहीतरी करेल. नाहीच आहे, पण तरीही काहीतरी चालू आहे. म्हणजे काहीतरी महत्वाचं चालू आहे यांचं. त्या सईचे फोटो काढून का बसले असतील हे दोघं? काय रे, हा? कधी निघतोस ऑफिसला? हा, निघतो त्यात. डबा घे. हा, हो. मलाही उशीर होतोय, मी पण निघते. अरे वा सई, छान दिसतीस तू आज. नवीन ड्रेस आहे का? नवीन कुठे, कितीतरी वेळा घातलाय हा ड्रेस मी. नाही पण तरी तू काहीतरी वेगळी दिसतेस आज. मामा, रोज मी अशीच दिसते. मग आम्हाला वाटतंय ना तू वेगळी दिसतेस. वाटू दे ना. ठीक आहे, थँक्यू. आपण एक फोटो काढूया तुझा. माझा? हा. असं अचानक का? नाही, तू कधी काढत नाहीस ना फोटो. मामा, मी नेहमी फोटो काढते. थांब, तुला फोटोज दाखवते. एक हो? मिनिट. हो, हे बघ. थांब. आता आम्ही शाळेच्या मैत्रिणी भेटलो होतो ना, तेव्हाचे फोटो दाखवते. आणि हे शाळेच्या फंक्शनचे. छान आलेत ना? पण तुझा एकटीचा फोटो नाहीये याच्यात. माझ्या एकटीचा? नाहीये बघ. नाहीये ना? एक मिनिट. माझ्या एकटीचा फोटो कशासाठी? नक्की काहीतरी चालू आहे. पण कसले लबाड आहेत ग बहीण भाऊ. ताकास तूर लागू देत नाहीत ग. मॉम, मला नाही वाटत काही मेजर असणार आहे, सो तू चिल घे. आहे, माझ्या नजरेतनं काही सुटत नाही. फोटो बिटो काढून बसलेत म्हणजे लग्न नसतील ना जमवत त्या सईचं. मला माहिती आहे ना, मुलांच्या घरच्यांना माझा फोटो दाखवायचा ना तुला. महामारी, तुला सांगितलं ना मी, मला वेळ हवाय. मी होकार नाही दिलेला अजून. आणि तुमचा हात उत्साह आहे ना, मला नकार द्यायला भाग पाडणार. नाही 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 नाही, असं करू नकोस. तुला हवा तेवढा वेळ घे. मी कळवतो त्यांना काय सांगायचंय ते. नक्की? ठीक आहे, येते. आता काय करायचं? पाहूयात, होईल काहीतरी. मॉम, पण तुला का असं वाटतंय? म्हणजे पॉप्स तुला काही म्हणाले का? अगं काही म्हणत नाहीत म्हणून तर संशय येतोय ना. या दोघांनी सईचं लग्न लावून दिलं तर काय करायचं ग आपण? मॉम, म्हणजे तुला न सांगता त्या सईचं लग्न लावून देतील ते. त्यांच्यात हिंमत आहे का तेवढी? नाही, नाहीच आहे ग.
एरवी तुझे पॉप्स शेळीसारखे असतात, पण भाचीचा विषय निघाला ना की त्यांच्यातला वाघ जागा होतो. पण मी सुद्धा वाघीण आहे म्हणावं. माझं कर्ज फेडल्याशिवाय या दोघी मायलेकींना घरातनं बाहेर पडू देते का बघ. वारी मेरी शेरनी. हाय. हॅलो. हाय, कशी आहेस? मी बरी आहे रे. तुझीच काळजी वाटते. घरापासून लांब राहतोस ना. हो, पण मी मजेत आहे. वरुण, जेवायला बरं मिळतं ना रे? मिळतं, पण ताईच्या आजच्या जेवणाची सर नाही याला. आहे कुठे ती? मी तिला फोन ट्राय करतोय, ती काय उचलत नाहीये. अरे गाडीवर असेल हा, म्हणून उचलत नसेल. कामावर गेलीये ना. ठीक आहे, मी नंतर करतो मग. वरुण, काय? ऐक ना बाळा, तू तिला फोन करणारच आहेस ना, तर जरा तिच्याशी बोलून घे ना. कशाबद्दल? चांगलं स्थळ हातचं नको जायला असं वाटतं बघ. काय? आई, तुम्ही ताईसाठी मुलगा बघताय आणि तू मला आत्ता सांगतेस? अरे तुला सांगायला काही अजून ठरलंच नाहीये. काय, गुरुजींनी खूप चांगलं स्थळ सुचवलंय तिच्यासाठी. मुलगा चांगलाय, घरही चांगलंय. अरे पण तुझी ताई लग्नाला तयार होत नाही. आता सगळ्या गोष्टी जुळून आल्यात ना, वेळ कशाला जायला हवा. पण तुझी ताई म्हणते विचार करायला वेळ हवाय. माझं तर काही ऐकत नाही. वरुण, तू जरा तिच्याशी बोलून बघतोस का? म्हणजे तिच्या मनात काय चाललंय याचा अंदाज तरी येईल रे आपल्याला. आई, तू नको टेन्शन घेऊस. मी ताईला बरोबर लग्नासाठी तयार करतो बघ. तसं झालं ना तर खूप बरं होईल बघ. माझं मन मला सांगतंय हा मुलगा तिला खूप सुखात ठेवेल. आई, तू खरंच काळजी नको करूस. हा, मी बोलतो ताईशी व्यवस्थित. हा, चल मी ठेवतो आता. ओके, बाय बाय. काळजी घे ग. हो हो. ताई, मला माहितीये तू माझ्या आणि आईच्या काळजीमुळे नाही म्हणतेस. मी करेन ना. मी आहे. पण आता तू सेटल व्हायची खूप गरज आहे. बघतो कशी नाही म्हणतेस तू आता. उदय काका, आता बागेकडे नीट लक्ष द्या. सगळी साफसफाई झाली पाहिजे हं तिथली. आणि ती रोपं आणून ठेवलीत ती लावा. आणि काही खत वगैरे लागणार असेल ते सांगा, म्हणजे आपण तसं मागून घेऊ. अगं, आणि पडदे बदलायचेत ना, विसरू नकोस ते. सगळी साफसफाई नीट झाली पाहिजे हं. घरातला कोपरा न कोपरा अगदी लखलखीत झाला पाहिजे. चला चला, लागा कामाला. होत आहे. हा, तिथली रोपं. हा. ताई, तुम्ही कधी आलात? कळलंच नाही मला. मी आत्ताच आले. पण तुझं काय चाललंय मलाही कळत नाही. म्हणजे हे काय चाललंय? काही नाही, रोजचीच कामं सांगत होती त्यांना. रोजची कामं? असं तर अजिबात वाटत नव्हतं. असं वाटत होतं जणू काही तू लग्नाची तयारी सुरू केली. नाही म्हणजे कपडे दागिने हे पण खरेदी करून झालंय का तुझं? नाही ताई. गुड मॉर्निंग. तेव्हा गुड मॉर्निंग जान. आयुष्य म्हणतो. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. बरं मला सांग, आज सकाळी तुझी मीटिंग होती ना? हो या, मीटिंग होती, पण ऍक्च्युली क्लायंट्सला वेळेवर जरा बाहेर जावं लागलं. त्यामुळे भेटता नाही आला, तर मग ऑनलाईनच मीटिंग केली. बरं, एक तुझ्या सेक्रेटरीला सांगून ठेव की यापुढचे काही दिवस तू ऑफिसमध्ये जास्त वेळ देऊ शकणार नाहीयेस. घरूनच कदाचित काही कामं करशील. त्यामुळे तिला सांगितलंस तर ती तुझ्या मीटिंग त्याप्रमाणे अरेंज करेल. ओके ओके, पण असं का? असं का म्हणजे? तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे. तर लग्न ठरलं तर लग्नाची शॉपिंग, अजून पण बरीचशी कामं आहेत. त्यासाठी तुला वेळ द्यावाच लागेल, नाही का? फाईन. गुड. ताई, मग कधी जाऊया मुलीला बघायला? नाही म्हणजे मुलीकडच्यांना पण तसं कळवायला लागेल ना. आपण मुलीला बघायला जाणार आहोत, पण त्याआधी मी तिची परीक्षा घेणार. परीक्षा? होत जसं मी म्हंटल होतं, जहागीरदारांच्या घरची सून होणं आणि देवांशची बायको होणं
हे वाटतंय तितकं सोपं नाही. ती मुलगी आपल्या तोला मुलाची आहे का नाही, आपल्या घराला देवांशला ती सूट होते की नाही हे तपासून बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी वधू परीक्षा ही तर होणारच. चल येतो. नीट जा रे. कोण फोन करतंय? वरुण. हा वरुण बोल. हा ताईडू कुठेस तू? मी अरे शाळेत चाललीये. तू ठीक आहेस ना? मी टकाटक आहे एकदम. काय तुला पैसे वगैरे हवे होते का? नाही मग फोन कशासाठी केलायस? ताई 1 मिनिट, मी फक्त पैसे मागायला फोन करतो का तुला? बर बोल. बरं मला सांग, घरातून शाळेत जायला तुला खूप वेळ लागतो का, किंवा तू गाडी खूप हळू चालवतेस का? मला वरुण, तू याआधी माझ्या स्कूटीवर बसलायस ना, तुला माहिती ना मी कशी चालवते गाडी. नाही मग शाळेतल्या तुझ्या स्टुडंट्सना ना एखादा टॉपिक शिकवायला खूप वेळ लावत असणार. अजिबात नाही. 2 दिवसात ना एक टॉपिक पूर्ण शिकवून होतो. आणि माझी मुलं सुद्धा खूप हुशार आहेत रे, अशी पटकन शिकून घेतात. नाही हे सगळं ठीक आहे, पण तू जेवण बनवायला किती वेळ लावतेस ताई? ए हॅलो, 1 तासाच्या आत ना माझा सगळा स्वयंपाक बनवून होतो. आणि हे तुला चांगलं माहिती. तू कधी घराच्या खाली असलास की नाही, मला फोन करतो ना, ताईडे मला भूक लागलीये पटकन स्वयंपाक कर, तेव्हा तू वरती यायच्या आत माझं सगळं जेवण बनवून होतं. माहितीये ना तुला? एक्झॅक्टली. अगं हे सगळं एवढं फास्ट करतेस ना ताई, मग नवऱ्याला होकार द्यायला का वेळ लावतेस? 1 मिनिट, तुला कोणी सांगितलं? मी पण काय प्रश्न विचारत बसलीये. आईनेच सांगितलं असणार आहे. हो आईनीच सांगितलं सगळं. आईला पण ना मला पाठवून द्यायची घाई झाली. हे बघ वरुण, तू फक्त ना अभ्यासात लक्ष दे, समजलं? आणि तू या स्थळाकडे लक्ष दे. हा ताई हे बघ, मला आईनी सांगितलंय की तो मुलगा खूप चांगला आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? अरे वरुण पण. नाही मला हे बाकीचं काहीच सांगू नकोस ताई, तू प्लीज जिजूंना होकार दे. जीजू? हा आता तुझं लग्न झाल्यावर ते जिजूच होणार ना माझे. ए 1 मिनिट, तू जरा थोडा धीर धरा. अजून कशात काहीच नाहीये. हे बघ, ते तुझे जिजू नंतर होते. आधी मी त्यांच्याशी लग्न करणार आहे की नाही हे ठरवू दे मला. अगं मग ठरवून टाक, वेळ नको घालूस. ठरवून टाक म्हणजे? हे बघ, मी आधी त्यांची परीक्षा घेणार आणि त्या परीक्षेत जर ते पास झाले तर मग पुढे ठरवेल काय करायचं काय नाही. ए ताई ताई, ते तुझ्या शाळेतले स्टुडंट आहेत का? परीक्षा कसली? ते काहीही असू दे, पण मी वर परीक्षा घेणार आहे हे माझं ठरलंय. बाय, ठेवते मी. जसं मी म्हटलं होतं, जहागीरदारांच्या घरची सून होणं आणि देवांशची बायको होणं हे वाटतंय तितकं सोपं नाही. ती मुलगी आपल्या तोला मुलाची आहे का नाही, आपल्या घराला देवांशला ती सूट होते की नाही हे तपासून बघणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी वधू परीक्षा ही तर होणारच.
अहो ताई, ही सगळी देवाची किमया आहे. आता बघा ना, त्या मुलीच्या घरचे स्वतःहून चालत माझ्याकडे आले. मुलीची पत्रिका बघितली आणि मी पण आश्चर्यचकित झालो होतो. एखाद्या कोड्याचे 2 भाग असावेत ना, अशा दोघांच्या पत्रिका आहेत. दोन्ही भाग एकत्र जोडले ना तर दोघांचेही आयुष्य परिपूर्ण होतील. ताई, मी खात्रीपूर्वक सांगतो की ही एकमेव अशी मुलगी आहे जी तुमच्या मुलाचा जीव वाचवू शकते. ही तिची पत्रिका. ताई, तुम्ही निसंकोचपणे ही मुलगी पसंत करा. हीच ती मुलगी आहे जी तुमच्या मुलाला दीर्घायुष्य देईल. सो सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऍक्च्युली टर्निंगवर खांब्यांना गाडी दिसली नसेल तुमची, त्यामुळे कदाचित हा ऍक्सिडेंट झाला. आय एम सो सॉरी. नाही, त्यांची काही चूक नाहीये. खरं तर मीच रॉंग साईडने गेले त्यामुळे झालं. ओके, खूप लागलंय का? गाडी पायावर पडली ना, त्यामुळे थोडं दुखतंय, पण आता ठीक आहे. अहो, काही ठीक वगैरे नाहीये. तुम्ही काम करा, चला तिकडे गाडीजवळ. काहीतरी मेजर झालं, आपल्याला बघायला पाहिजे. चला. नाही, नको. ऐका माझं, चला इकडे या प्लीज. कम. वाटेल मला बरं लागेल. नको नको, तुम्ही या इकडे या. गाईज, थँक्यू सो मच. हा, थँक्यू प्लीज. मी बघतो. या, थँक्यू. चला प्लीज. पाय सुजले हो तुमचा? फ्रॅक्चर तर नसेल ना? नाही, फ्रॅक्चर वगैरे काय नाही, थोडासा सुजलाय फक्त, बाकी ओके. पण तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जरा बसून घ्या प्लीज. नाही, नको नसत. प्लीज ऐका माझं, प्लीज बसा 2 मिनिटं. बसा. थांबे, पाण्याची बॉटल घ्या. थँक्यू. थँक्यू. मला बरं वाटेल थोड्या वेळात. मी निघते आता. अहो, कुठे निघते? चालता येत नाहीये तुम्हाला नीट? काही काय? थांबे. नाही सर, प्लीज. मी तुम्ही का हट्ट करताय? तुम्ही बसा ना. सी, तुम्हाला पाय पण टेकवता येत नाही नीट. 2 मिनिटं शांत बसा जरा. तुम्ही काम करा, गाडी डिरेक्टली आपल्या डॉक्टरांकडे घ्या. नाही, आमच्या डॉक्टरांकडे जाऊया ना, ते पण चांगले आहेत. नो प्रॉब्लेम, त्यांच्याकडे जाऊयात. तुम्ही फक्त काकांना रस्ता सांगा. ओके, चला. सर, मी जाते ना गाडीवर. हे बघा, तुम्ही चिडू नका, म्हणजे माझं म्हणणं आधी ऐकून घ्या. गाडी रॉंग साईडला उभी केली आहे ना, 200 रुपये फाईन बसेल हो. त्यापेक्षा मी माझी गाडी घेऊन जाते. हा, प्लीज. थांबे, तुम्ही काम करा, गाडी डिरेक्टली ऑफिसला घेऊन जा. मी मागणे येतो. ओके, या, चला. सर, पण तुम्ही कसे जाणार मग? चावी तुमच्या गाडीची? म्हणजे तुम्ही माझी गाडी चालवणार? हो, कारण या अवस्थेत तुम्हाला तुमची गाडी चालवणं जमणार नाहीये, त्यामुळे मला चालवायला लागेल. सर, मी काय म्हणते, माझं ऐका. आतापर्यंत तुमचंच ऐकत आलोय ना, आता तुम्ही माझं ऐकायचं.
ओके मी गाडी चालवणार तुम्ही माझ्या मागे बसू दॅट्स इट चावी चावी गाडीलाच आहे. ओके चला मग